नमस्कार. महाराष्ट्राची भूमी या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री हनुमान रोकडेश्वर मंदिर कुरुंद अहिल्यानगर या ठिकाणी राधिकाताई रासकर यांचे कीर्तन आहे, तरी आपण पाहूया. हृदय मंदिरी त्यांची सरली झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कशी भय चिंता त्यांची सरली झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी काही उरून देपुरी त्यांची सरली झाला सफल व्यापार. अनुरक्त करू प्रथम दुसरे त्यांच्या कृपालाने गतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा.
पान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्वैत जननी देवाची विठ्ठल साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येर झाला सफल व्यापार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आज या ठिकाणी कुरुंद या गावी चालत असलेला भव्य दिव्य नाम यज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली आणि ज्यांचे आजचे सौजन्य आहे ती श्री विकास महाराज बाबळे ज्यांच्यामुळे मला आजची कीर्तन करण्याची संधी मिळाली. मी त्यांचे मनापासून आभार मानते. तसेच सर्व सप्ताह कमिटी सर्वांचे मनापासून आभार मानते. तसेच माझे गुरुवर्य महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण अनिताताई रावसाहेब जाधव यांच्या गुरुकृपेने माझे आजोबा अर्जुन महाराज रासकर यांच्या आशीर्वादाने व तुम्हा सर्व टाळकरी माळकरी वारकरी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. मस्तक हे पायामारी यावर करी संतांच्या म्हणून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होते माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांनी 5वा वेद तुकाराम गाथा निर्माण केला असं म्हणावं लागेल की ज्यांनी आपला माथा सुधारण्याकरता गाथा निर्माण केला ते श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांचा फार नाही पण 4 चरणाचा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की देवाचं भजन करा, देवाचं नामस्मरण करा आणि देवाला कुठे साठवा तर आपल्या हृदयामध्ये साठवा. अनेक संतांनी देवाला हृदयामध्ये साठवलं म्हणून तुकाराम महाराज देखील सांगतात की देवाला कुठे साठवा तर हृदयामध्ये साठवा. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. तुकाराम महाराज सांगतात देवाला हृदयामध्ये साठवा आणि आपण जर त्या देवाला हृदयामध्ये साठवलं, त्याचं भजन केलं, त्याचं नामस्मरण केलं तर काय होईल तर आपली जन्म मरणाची जी येरजार आहे ना ती संपल्याशिवाय राहणार नाही. त्यांची सरली येर झाला सफल व्यापार. तुकाराम महाराज सांगतात की देवाला हृदयामध्ये साठवा आणि मग आपल्या जन्म मरणाची येरजार संपेल आणि प्रत्यक्ष तो हरी जर आपल्या हाती सापडला ना तर आपल्याला कशाची भय चिंता राहणार नाही. हरी आला हाता मग त्याची भय चिंता. तुकाराम महाराज सांगतात की त्या देवाचं भजन करा, देवाचं नामस्मरण करा, देवाला कुठे साठवा हृदयामध्ये साठवा आणि आपण जर एवढं सर्व केलं तर तो भगवंत आहे ना तो आपल्याला कोणतंच संकट आपल्यावरती उडून देणार नाही. तुका म्हणे हरी काही उडून देऊरी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल तर या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की देवाला कुठे साठवा तर हृदयामध्ये साठवा. पण देवाला हृदयामध्ये साठवण्या अगोदर आपल्याला भगवंताचं काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. आपल्याला काय पाहिजे तर सुख पाहिजे. पुरुष मंडळ तुम्हाला काय पाहिजे? सुख पाहिजे. महिला मंडळ तुम्हाला देखील सुख पाहिजे. इथं मंडपात बसलेल्या पैकी कोणाला वाटतं की मला सुख नको? पुरुष मंडळ तुम्हाला सुख नकोय का? तर सुख तुम्हालाही हवंय, महिला मंडळांनाही हवंय. इथं एकही माणूस असा नाही की त्याला सुख नकोय. सुख जर तुम्हाला हवंय, सुख मला देखील हवंय. पण सुख कशामध्ये आहे तर आपण सुख शोधतो संसारामध्ये. पण हा संसार
संसार सुखरूप आहे का? तर नाही. या संसारामध्ये सर्वत्र दुःखच आहे, पण सुख कुठे आहे? तर भगवंताच्या भजनामध्ये आहे. कारण हा संसार कसा आहे? तर हा संसार दुःखाचाच बाजार आहे. बाईचा तुझा कोणता माझ्या पांडुरंगा माझ्या पांडुरंगा सुखरूपाईसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. तर सुख कोणाकडे आहे? त्या भगवंताकडे आहे. त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये सुख आहे. हा संसार मुळात दुःखरूप आहे, पण या संसाराला जर भगवंताच्या नामस्मरणाची जोड दिली तर हा संसार कसा होईल? तर सुखरूप होईल. कारण की भगवंताच्या नामस्मरणामध्ये सुख आहे. म्हणून त्या भगवंताचं चिंतन करा, भजन करा, पूजन करा. पण आजकाल भगवंताचं भजन करायला कोणाला वेळ आहे का? तर नाही. पण महिला मंडळ, पुरुष मंडळ लक्षात घ्या, भगवंताचं नाम हे खूप महत्वाचं आहे. नामाला खूप महत्व आहे. बघा, ज्यावेळेस मनुष्य जन्माला येतो त्यावेळेस ओळखला जातो नावामुळे. आता एखादा मनुष्य जन्माला येतो, त्याला आपण काहीतरी नावाने हाक मारतो, तेव्हा आपल्याला त्याची काही पटतील तर ओळख पटतील. म्हणजे मनुष्य ओळखला जातो त्याच्या नावामुळे. एवढंच नाही, आपण जर व्याकरण शिकलं तर अगोदर काय असतं? तर नाम, सर्वनाम, विशेष नाम वगैरे वगैरे. म्हणजे महत्व कोणाला आहे? तर नामाला आहे. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा. ज्यावेळेस विवाह होतो, गृहप्रवेश करताना अगोदर काय घेतलं जातं? तर नावच घेतलं जातं. म्हणजे नावाला खूप महत्व आहे. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं भजन करा. पण आजकाल कोणी भगवंताचं भजन करत नाही. पण जेवढं नामाला महत्व आहे ना, तेवढंच नाम काय आहे? तर मोठं आहे. बघा, पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट, पाण्यापेक्षा तेज 10 पट, तेजापेक्षा वायू 10 पट, वायूपेक्षा आकाश 10 पट. पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट, पाण्यापेक्षा तेज 10 पट, तेजापेक्षा वायू 10 पट, वायूपेक्षा आकाश 10 पट आणि या आकाशापेक्षाही अनंत पट. गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनापेक्षाही अनंतपद मोठं काय आहे? तर नाम आहे. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा. आता नामस्मरण करायला काही वेळ लागत नाही. आपण नामस्मरण कोणत्याही वेळेत करू शकतो, कोणत्याही देशात करू शकतो, कोणत्याही राज्यात करू शकतो, कोणत्याही जिल्ह्यात करू शकतो, कोणत्याही तालुक्यात करू शकतो. एवढंच नाही तर भगवंताचं नाम घ्यायला कोणताही वेळ लागत नाही. काळवेळ उच्चारिता नाम आहे. आपण भगवंताचं नाम कोणत्याही अवस्थेत करू शकतो. झोपताना करू शकतो, खेळताना करू शकतो, शिव्या देताना करू शकतो, भांडताना देखील करू शकतो. म्हणजे भांडायची गरज आहे का? तर नाही. एकनाथ महाराज वर्णन करतात, हरी बोला भांडता, हरी बोला कांढता, उठता बैसता हरी बोला. तर आपण भगवंताचं नामस्मरण केव्हाही करू शकतो. पण आजकाल प्रत्येक जीव फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. ज्यामध्ये आपला फायदा आहे तीच गोष्ट आपण करतो. पण नामामध्ये काय फायदा? नामामुळे काय मिळते? तर रामदास स्वामींनी एक अनुभवाची कोटी लिहिली आहे. बघा, 1 कोटी नामस्मरण जर केले तर आरोग्य प्राप्ती होते. 2 कोटी नामस्मरण जर केले तर संपत्ती प्राप्त होते. 3 कोटी नामस्मरण जर केले तर यश व कीर्ती मिळते. 4 कोटी नामस्मरण जर केलं तर इहलोकीची सर्व सुखे प्राप्त होतात. 5 कोटी नामस्मरण जर केलं तर काम, क्रोध आदी विकार जातात. 6 कोटी नामस्मरण जर केलं तर ज्ञान प्राप्त होते. 7 कोटी नामस्मरण जर
अनुकूल पती पत्नी मिळते. 8 कोटी नामस्मरणामुळे अपमृत्यू टळतो. 8 कोटी नामस्मरणामुळे अपमृत्यू टळतो. 9 कोटी नामस्मरणामुळे स्वरूप साक्षात्कार होतो. 10 कोटी नामस्मरणामुळे संचित कर्माचा नाश होतो. 10 कोटी नामस्मरणामुळे प्रारब्ध कर्म संपते. 11 कोटी नामस्मरणामुळे संचित कर्माचा नाश होतो. 12 कोटी नामस्मरणामुळे क्रियामान कर्माचा नाश होतो. आणि जो मनुष्य 13 कोटी नामस्मरण करतो, ज्या भगवंताचं करतो ना, तो भगवंत स्वतः आपल्याला येऊन भेटल्याशिवाय राहत नाही. आमच्या रामदास स्वामींनी 13 वर्षात 13 कोटी नामस्मरण केलं आणि त्यांना स्वतः प्रभू रामचंद्रांनी येऊन भेट दिली. म्हणजे आपण जर 13 कोटी नामस्मरण केलं तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. भगवंत आपल्याला येऊन भेटतील. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा. भगवंताचं नामस्मरण करा. भगवंताचं नामस्मरण केलं तर देव आपल्याला भेटण्याकरता येईल. म्हणून भगवंताचं नामामुळे आपल्याला हा फायदा होतो. हा झाला नामाचा फायदा. विठ्ठल आता हा झाला नामाचा फायदा. पण एक वेळा जर नाम घेतलं तर काय होतं बघा. एक दृष्टांत सांगून जाईल. एक गाव होतं. त्या गावामध्ये 2 भाऊ राहत होते. एक भाऊ आस्तिक होता तर दुसरा भाऊ नास्तिक होता. जो भाऊ आस्तिक होता ना, त्याला भगवंताचं भजन आवडायचं, पूजन आवडायचं, नामस्मरण आवडायचं. पण जो भाऊ नास्तिक होता त्याला भजन, पूजन, चिंतन हे आवडतच नव्हतं आणि त्याला परमार्थाविषयी गोडही नव्हती. पण जो भाऊ आस्तिक होता तो सतत काही ना काही कार्यक्रम करायचा. एक दिवस त्या आस्तिक भावाने काय केलं तर घरासमोर एका श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. एका उत्कृष्ट अशा महाराजांना बोलवलं, कथा ठेवली. आणि जो नास्तिक भाऊ होता त्याला भगवंताचं भजन आवडत नव्हतं, पूजन आवडत नव्हतं. पण ज्यावेळेस इकडे कथा चालू व्हायची, सुरू व्हायची, हा नास्तिक भाऊ काय करायचा तर घरामध्ये जायचा, दरवाजा लावून घ्यायचा, टीव्ही चालू करायचा, टीव्ही बघत बसायचा. पण हा कधी भजनाला गेला नाही, पूजनाला गेला नाही, कथेला गेला नाही. कथा संपली. 7 दिवस झाले आणि महाराज दक्षिणा नेण्याकरता आले. आणि ज्यावेळेस महाराज आले, महाराजांनी त्या यजमानास प्रश्न विचारला की का रे, तुला तर एक छोटा लहान भाऊ आहे ना, मी 7 दिवस इथे कथा केली पण मला तुझा लहान भाऊ कुठेच दिसला नाही. त्यावेळेस तो आस्तिक भाऊ म्हणाला, महाराज काय सांगता, माझ्या लहान भावाला परमार्थाविषयी गोडीच नाही. ज्यावेळेस तुम्ही 7 दिवस इकडे कथा करत होतात ना, त्यावेळेस माझा लहान भाऊ घरामध्ये टीव्ही बघत बसायचा. त्यावेळेस महाराजांनी ठरवलं की एकदा तरी याच्या लहान भावाला भेटायचं. महाराजांनी असं ठरवलं. महाराज म्हणाले, कुठे आहे तुझा लहान भाऊ? त्यावेळेस तो म्हणाला, काय नाही, घरातच टीव्ही बघत असेल. मग महाराज निघाले. महाराज दारात आले. हा टीव्हीच बघत होता. आणि महाराजांना पाहिले, याला खूप राग आला. महाराजांनी दारातूनच म्हटलं, रामकृष्ण हरी कसं आहे? तर हा महाराजांशी बोलण्याऐवजी महाराजांना शिव्या देऊ लागला. का हो महाराज, इकडे का आलात? तुमचं तर कथा संपली, घरी निघा, इकडे काय काम आहे? महाराज म्हणाले, अरे मी तर तुला भेटण्याकरता आलो आणि तू माझ्यावरतीच ओरडतोस. त्यावेळेस महाराज त्याच्या जवळ गेले आणि म्हटले की जाऊन दे, मी घरी जातो, पण तू एकदा रामकृष्ण हरी म्हण. मग हा म्हणाला, मी काहीच म्हणणार नाही, तुम्ही इथून निघून जा. महाराज म्हणाले की अरे एकदाच रामकृष्ण हरी म्हण, मी लगेच जातो. पण हा म्हटला, मी म्हणणार नाही. महाराज म्हणायचे, तू म्हण. हा म्हणायचं, मी म्हणणार नाही. महाराज म्हणायचे, तू म्हण. हा म्हणायचं, मी म्हणणार नाही. असं दोघांमध्ये वाद चालू झाला. आता महाराजांना राग आला. महाराजांनी याला खाली पाडलं, त्याचा गळा धरला. महाराज म्हणाले, तू रामकृष्ण हरी म्हण, नाहीतर तुझा जीवन घेईल. हा घाबरला. अरे मला जर मारलं तर? मग आपल्या जीवाच्या भीतीने हा रामकृष्ण हरी असं म्हटला. आणि महाराजांना आनंद झाला. महाराज म्हटले, महाराज म्हणाले, हे बघ, तू रामकृष्ण हरी असं म्हटला, पण हे नाम कोणालाच विकायचे नाही. कोणत्याही किंमत मध्ये हे नाम कोणाला विकायचे नाही. महाराज निघून गेले.
काही दिवस गेले याचा मृत्यू झाला आणि हा यम दरबारात गेला. चित्रगुप्ताने यमराजाने पाहिलं की अरे यांनी कधीच आयुष्यामध्ये कधी भजन केलं नाही, पूजन केलं नाही, सगळं पापच केलं, पण हा एकदाच रामकृष्ण हरी असं म्हटला, पण याला या नामाची किंमत द्यायची तरी काय, याला या नामाचं फळ द्यायचं काय. चित्रगुप्त आणि यमराजाने विचार केला की आपण एक काम करू, ब्रह्मदेवाकडे जाऊ, ब्रह्मदेवाला सांगू की यांनी कधीच भगवंताचं भजन केलं नाही, पूजन केलं नाही, पण एकदाच रामकृष्ण हरी असं म्हटलं. मग यांनी काय केलं तर त्या नास्तिक भावाला विचारलं, का रे तू कधी भगवंताचं भजन केलं नाही पण एकदा रामकृष्ण हरी असं म्हटला, तुला काय पाहिजे, तुला काय फळ हवं आहे मला सांग. तर हा म्हणाला मला हे माहित नाही. मग चित्रगुप्तांनी यमराजांनी विचार केला की आता याला ब्रह्मदेवाकडे नेलंच पाहिजे. मग हे चित्रगुप्त आणि यमराजा त्या नास्तिक भावाला म्हणाले, आपण तुला ब्रह्मदेवाकडे घेऊन जाऊ, ब्रह्मदेव या एका नामाचं काय फळ आहे, काय किंमत आहे हे सांगतील. हा म्हणाला मी येईल पण एका अटीवर. चित्रगुप्त आणि यमराजाला प्रश्न पडला की अरे यांनी कधी भगवंताचं भजन केलं नाही, फक्त एकदाच केलं आणि हा म्हणतो येईल पण एका अटीवर. मग नाही विलासाने त्यांनी त्याला अट विचारली. हा म्हटला मी येईल पण एक पालखी बनवायची, त्या पालखीमध्ये मला बसवायचं, तुम्ही दोघांनीही त्या पालखीला खांदा द्यायचा आणि कुठे घेऊन जायचं तर ब्रह्मदेवाकडे घेऊन जायचं. आता यांचा नाईविलाज होता, यांनी पालखी बनवली, त्या नास्तिक भावाला पालखीत बसवले. पालखी ब्रह्मदेवापर्यंत आली. ब्रह्मदेव म्हणाले की अरे हे काय आहे. त्यावेळेस घडलेला प्रकार चित्रगुप्त आणि यमराजांनी सांगितला की याने कधी भगवंताचं भजन केलं नाही, पूजन केलं नाही, नामस्मरण केलं नाही, पण एकदाच हा रामकृष्ण हरी असं म्हटला. मग याला ह्या नामस्मरणाची, एका भगवंताच्या भजनाची किंमत द्यायची काय, याला फळ काय द्यायचं. मग ब्रह्मदेव म्हणाले मला सांगता यायचं नाही, एक काम करा, याला उचला, याची पालखी उचला आणि याला जाऊन द्या कैलासामध्ये भगवान शंकराकडे. आता ब्रह्मदेव, चित्रगुप्त आणि यमराजा हे तिघे निघाले, पण या तिघांनी त्याच्या पालखीला खांदा दिला आणि तिघही कैलासामध्ये ब्रह्मदेवाकडे आले. तिघही कैलासामध्ये भगवान शंकराकडे आले आणि शंकर म्हणाले हा काय प्रकार. त्यावेळेस त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. आयुष्यात त्याने कधी भजन केलं नाही, पूजन केलं नाही, नामस्मरण केलं नाही, पण एकदाच हा रामकृष्ण हरी असं म्हटला, याचं फळ द्यायचं काय. ब्रह्मदेव, त्यावेळेस ब्रह्मदेवालाही माहित नव्हतं. भगवान शंकर म्हणाले की मलाही सांगता यायचं नाही, एक काम करा, ज्याचं हे नाम आहे ना तो वैकुंठाधिपती भगवान विष्णू, एक काम करा, याला घेऊन आपण भगवान विष्णूकडे जाऊ. मग चित्रगुप्त, यमराजा, ब्रह्मदेव आणि भगवान शंकर या चौघांनीही याच्या पालखीला खांदा दिला आणि कुठे निघाले तर वैकुंठामध्ये ब्रह्म विष्णूकडे निघाले. भगवान विष्णूकडे आले आणि भगवान विष्णूकडे आल्यानंतर भगवंताला तर हा प्रकार माहीतच होता, पण तरीही भगवंताने विचारले की तुम्ही याला कशा करता इथे आणले. त्यावेळेस घडलेला प्रकार ह्या चौघांनीही ब्रह्म विष्णूला सांगितला. आता तो प्रकार म्हणजे काय सर्वांनाच माहीत झाला. याने कधी भगवंताचं भजन केलं नाही, पूजन केलं नाही, फक्त एकदाच रामकृष्ण हरी असं म्हटलं. मग याला या फळाची किंमत काय, याला या नामस्मरणाचं फळ काय द्यायचं. त्यावेळेस भगवंत म्हणाले की अरे यांनी कधीच भगवंताचं भजन केलं नाही, पूजन केलं नाही, पण एकदाच रामकृष्ण हरी असं म्हटला आणि हा रामकृष्ण हरी असं म्हटला म्हणून याला तुम्ही चौघांनी खांदा दिला. ब्रह्मदेव, भगवान शंकर, यमराजा, चित्रगुप्त या चौघांनी खांदा दिला. खांदा तर दिलाच, पण याला कुठे आणले तर वैकुंठात आणले. जो मनुष्य वैकुंठात जातो तो कधीच परत येत नाही. म्हणजे यांनी एकदाच भगवंताचं नामस्मरण केलं, एकदाच रामकृष्ण हरी असं म्हटला, पण याला जागा कुठे मिळाली तर वैकुंठात मिळाली. म्हणजे एवढं एका नामामध्ये एवढं पुण्य आहे. बघा, ग्रहणाच्या वेळी जर हजारो गायी दान केले किंवा यज्ञ करून मेरू पर्वत एवढं सुवर्ण दान केले, यांची बरोबरी फक्त भगवंताच्या एका नामाबरोबर होते. म्हणजे एवढं मोठं नाम त्या भगवंताचं आहे, त्या देवाचं आहे.
म्हणून त्या भगवंताचं भजन करा, नामस्मरण करा आणि देवाला कुठे साठवा तर हृदयामध्ये साठवा. आता देवाला हृदयामध्ये कोणी साठवलं तर सावता महाराजांनी. पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. म्हणजे सावता महाराजांनी देवाला कुठे साठवलं तर हृदयामध्ये साठवलं. आमचे सावता महाराजांचा व्यापार म्हणजे शेतीचा. सावता महाराज कांदा मुळा भाजी लावायचे आणि काय म्हणायचे तर या कांदा मुळा भाजीमध्ये काय आहे तर माझा भगवंत आहे. या कांदा मुळा भाजीमध्ये काय आहे कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी. तर बाबांनी गोड प्रमाण दिलं. बाबांची इच्छा होती की मला हे प्रमाण म्हणायचं म्हणून एका बाबांकरता पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. तर देवा सावता महाराजांनी देव पाहिला पण कशात कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी. सावता महाराज म्हणायचे की भगवंत कुठे आहे तर माझ्या कांदा मुळा भाजीमध्ये आहे. म्हणजे देव सर्वत्र आहे. तर देवाचं भजन करा, ते देवाचं नामस्मरण करा. आता देवाला कुठे साठवा तर हृदयामध्ये साठवा. साठविला हारी साठविला साठविला हारी साठविला हारी साठविला तर सावता महाराजांनी देव साठवला कुठे तर हृदयामध्ये. मग देवालाही हृदयामध्ये साठवा. आमच्या भक्त सूरदासांनी देखील देवाला हृदयामध्ये साठवले. भगवंताला कुठे साठवले हृदयामध्ये साठवले. तसं आपणही देवाला हृदयामध्ये साठवा. पण कुठे तर जिही हृदय मंदिरी. मग मंदिर म्हणजे काय? मन म्हणजे मंगल्य, दी म्हणजे दिव्य, रम म्हणजे रम्य. ज्या ठिकाणी मंगल्य, दिव्यता आणि रम्यता आहे त्याला मंदिर म्हणतात. आणि अशा मंदिरामध्ये देवाला साठवायचं, अशा हृदयामध्ये देवाला साठवायचं. त्या भगवंताचं भजन करायचं, पूजन करायचं आणि नामस्मरण करायचं. कारण की देव हा खूप मोठा आहे. देवाला कुठे साठवायचं? हृदयामध्ये साठवायचे. आता देव किती मोठा, देवाला हृदयामध्ये साठवायचं कसं तर देव किती मोठा आहे की ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे. ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे अशा भगवंताला साठवायचं हृदयामध्ये. त्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांड उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. तर ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे ना असा भगवंत जन्माला आला पण कुठे तर नंदाच्या घरी. हे किती मोठं नवल आहे. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोढे. तर एवढा मोठा भगवंत ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे. एवढंच नाही ज्याच्या सत्तेशिवाय वेद बोलू शकत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय सूर्य चालू शकत नाही. तुझ्या सत्तेने वेदांती बोलणे, तुझ्या सत्तेने वेदांती बोलणे, तुझ्या सत्तेने वेदांती बोलणे, तुझ्या सत्तेने
चालविल्या विदू बोले म्या चालविल्या सूर्यू चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता वृक्षाचे पान वृक्षाचे पान आले जाती सत्ता वृक्षाचे पान वृक्षाचे पान आले जाती सत्ता वृक्षाच्या पाने वृक्षाच्या पान आले जाती सत्ता ज्याच्या सत्तेशिवाय वेद बोलू शकत नाही सूर्य चालू शकत नाही एवढा मोठा परमात्मा हृदयामध्ये साठवायचा कसा आणखीन किती मोठा आहे हा परमात्मा आपण या मंडपात बसलोय महिला मंडळ कोणामुळे तर त्या भगवंतामुळे त्याची सत्ता आहे म्हणून आपण या मंडपात बसलोय आता मागेच कोरोना येऊन गेला कितीतरी लोक त्या कोरोनामध्ये गेले पण देवाच्या इच्छेने आपण वाचलो आणि या मंडपामध्ये बसलो म्हणून त्या भगवंताचं भजन करा नामस्मरण करा कारण की हे शरीर ज्याच्या सत्याने हे शरीर कारण की देव हा खूप मोठा आहे पण देवाला हृदयामध्ये साठवायचं कसं जसं छोट्याच्या वटवृक्षाच्या बीजामध्ये मोठा वटवृक्ष सामावतो तसाच भक्ताच्या हृदयामध्ये देखील देव सामावतो एवढंच नाही छोट्याशा दृष्टीमध्ये मोठी सृष्टी सामावते तसंच भगवंत देखील आपल्या हृदयामध्ये सामावला जातो जसं एक छोटीशी चीप असू द्या पण त्यामध्ये हजारो गाणी साठवता येतात सामावता येतात तसंच त्या हृदयामध्ये देखील भगवंताला साठवता येतं पण जेव्हा आपण त्याचं भजन करू तेव्हा म्हणून त्या भगवंताला हृदयामध्ये साठवा आमच्या हनुमंतरायांनी देखील तेच केलं देवाला साठवलं कुठे तर हृदयामध्ये बघा रावणाला मारून भगवान रामचंद्र अयोध्येत आले आणि ज्यावेळेस अयोध्येत आले त्यावेळेस सर्व वानरांनी मदत केली म्हणून वानरांना बक्षीस दिले पण प्रभू रामचंद्राला माहित होतं की हनुमंतरायांचे आपल्यावरती अगणित असे उपकार आहेत त्यांना आपण आपल्या शरीरातले पंचप्राण जरी दिले तरी फार तर पाच ऋणांतून आपली मुक्तता होईल पण मग रामचंद्रांनी काय केलं तर हनुमंतरायांना काहीच दिले नाही ते गप्प राहिले आणि मनोमन नमस्कार केला आणि ते गप्प राहिले पण ज्याच्यामुळे रामायण घडले वेळोवेळी ज्यांनी मदत केली अशा हनुमंताला रामाने काहीच दिले नाही हे सिद्धी मातेला कळाले कारण की रामायणामधून जर हनुमंतराय काढले तर खाली काहीच राहत नाही कारण की रामायणामध्ये हनुमंतरायांनी अनेक उपकार केले सीतेचा शोध रामावर उपकार सीतेचा आणि रामाची भेट त्यावेळेस सीतेवर उपकार ज्यावेळेस द्रोणागिरी आणला त्यावेळेस लक्ष्मणावर उपकार सुग्रीवाला संकटकाळी मदत केली म्हणजे सुग्रीवावर उपकार असं अनेक उपकार ज्यांनी रामायणामध्ये केले ते हनुमंतराय आणि त्याच हनुमंतरायांना आमचे तुकोबराय काय आले शरणा शरणा कंटा शरणा शरणा
काय आले तर शरण आले. म्हणजे रामायणामध्ये ज्यांनी अनंत उपकार केले त्या हनुमंतरायांना प्रभू रामचंद्रांनी काहीच दिले नाही. सीते मातेला हे कळाले. सीता माता म्हणाले की अरे ज्याच्यामुळे रामायणामध्ये अनेक मदत झाली त्या हनुमंताला काहीच दिली नाही. आपण एक काम करू, त्या हनुमंतरायांना काहीतरी बक्षीस दिलेच पाहिजे. सीता मातेने काय केलं तर आपल्या गळ्यातील नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायांना बक्षीस म्हणून दिला. आता ज्यावेळेस ते बक्षीस तो नवरत्नाचा हार हनुमंतरायांनी घेतला आणि आपल्या स्वभावाप्रमाणे हनुमंतराय शेजारच्या झाडावर गेले, उडी मारली, त्या झाडावरती जाऊन बसले आणि हनुमंतराय काय करायचे तर त्या नवरत्नाच्या त्या अनमोल किमतीच्या नवरत्नाच्या हारामधला एक मणी घ्यायचे, दाताखाली ठेवायचे, तो चावायचे, त्यात काहीतरी पाहायचे आणि तो खाली फेकून द्यायचे. त्यावेळेस सीता मातेने पाहिलं की अरे रामाने तर हनुमंतरायांना काहीच बक्षीस दिले नाही, पण मी हनुमंतरायांना माझा नवरत्नाचा अनमोल किमतीचा हार दिला, पण हनुमंतराय हा मणी तो नवरत्नाचा हार तोडतात. तर सीता मातेला रागच आला. सीता माता हनुमंतरायांजवळ आल्या आणि म्हणाल्या का हो हनुमंतराय, मी तुम्हाला नवरत्नाचा हार म्हणून बक्षीस दिला आणि तुम्ही तो हार तोडता, हे तुम्हाला पटतं का? त्यास हनुमंतराय झाडावरून खाली आले आणि म्हणाले, हात जोडले, म्हणाले सीता माता मला माफ करा, पण मी हा हार उगाच तोडत नाही. मी या हारामध्ये पाहत होतो की माझा राम आहे का नाही, या मण्यामध्ये पाहत होतो माझा राम आहे की नाही, पण या मण्यामध्येही माझा राम नाही, या नवरत्नाच्या हारामध्येही माझा राम नाही. त्यावेळेस सीता माता म्हणाल्या की त्या नवरत्नाच्या हारामध्ये कुठे राम असतो का, तुमच्यामध्ये कुठे राम आहे? त्यावेळेस सीता मातेचे हे बोलणं ऐकल्यावर हनुमंतरायांनी आपली छाती विदीर्ण केली. फक्त रामच नाही तर राम पंचरत्न दाखवले, म्हणजे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि सीता माताने हात जोडून हनुमंतराय उभे होते. म्हणजे हनुमंतरायांनी देवाला साठवलं, पण कुठे तर हृदयामध्ये. आणि तसंच आपण देखील त्या देवाला हृदयामध्ये साठवलं, त्या देवाचं भजन केलं, पूजन केलं, तर आपली जन्ममरणाची जी एरझार आहे ना ती संपल्याशिवाय राहणार नाही. हेच महाजनाची सरली त्यांची सरली धार झाला सफल व्यापार. तुकाराम महाराज सांगतात की त्या देवाला कुठे साठवा तर हृदयामध्ये साठवा, आणि जर त्या भगवंताचं भजन केलं तर देवाला हृदयामध्ये साठवलं तर आपली जन्म मरणाची एरझार संपते आणि आपल्या भक्तीचा व्यवहार काय होतो तर सफल होतो. म्हणून त्या भगवंताचं भजन करा, आणि त्या भगवंताचं भजन केलं तो हरी जर आपल्या हाती प्रत्यक्ष आला तर आपल्याला कशाचीही भय चिंता राहत नाही. हेच महाराज भगवंताचे तिसऱ्या चरणात सांगतात. हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला हाता, हे हरी आला हाता, हरी आला हाता, हरी हरी
हरियाला हातात मंगळाची भय चिंता बाबांकरता एकदा जोरदार टाळा. त्या भगवंताचं भजन करा नामस्मरण करा. आता सर्वांनी आपापले हात वर घ्यायचे आणि काय वाजवायची तर टाळी वाजवायची. जो मनुष्य हात वर करणार नाही देव म्हणतो की याला 2 हाताच्या ऐवजी 2 पाय द्या आणि 4 पायाचं करून टाका. ज्याला वाटतं 2 पायाचं राहावं त्याने दोन्ही हात वर करायचे काय वाजवायची तर टाळी वाजवायची भगवंताचं भजन करायचं. चला सर्वांनी आपले दोन्ही हात वर करा. पूजन करा आणि मुलं कोणासारखी जन्माला घाला तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी. बघा मुलांवर चांगले संस्कार करा, भगवंताचं भजन करा. मुलं कोणासारखी जन्माला घाला तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांना घडवलं कोणी तर राजमाता जिजाऊ मातेने. बघा राजमाता जिजाऊ राष्ट्रमाता ह्या पदव्या काही सहजासहजी मिळत नाही. राजमाता कोणाला म्हणतात एका वाक्यात सांगून जाईल. राजमाता राष्ट्रमाता ह्या पदव्या सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी जीवनामध्ये सोसल्या कितीतरी व्यथा छत्रपतींना तत्वज्ञान दिले, ज्ञानेश्वरी आणि गाथा म्हणून म्हणतात राजमाता, म्हणून म्हणतात राजमाता. म्हणजे राजमाता महाराष्ट्रमाता ह्या पदव्या काही सहजासहजी मिळत नाही. म्हणून त्या भगवंताचं भजन करा. मुलं कोणासारखे जन्माला घाला तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. माझ्या राजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, पण त्याला कारण म्हणजे राजमाता जिजाऊ मातेने
शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या शिवाई देवीला साकडं घातलं की हे देवी पुत्र जाईना असा दे जो शूर असेल, वीर असेल, आया बहिणींची इज्जत राखणार असेल, असा पुत्र, असा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि माझ्या जिजाऊ मातेची पुतळी फळाला आली आणि त्यांच्या पोटी कोण जन्माला आलं तर छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला. छावा दिला. या महाराष्ट्राकरता कोण दिले तर छावा दिला. म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. शिवाजी महाराजांनी काय केलं तर धर्मवीर संभाजी महाराजांवर चांगले संस्कार केले. बघा आपल्या अंगातून थोडं जरी कातडं निघलं ना तर आपल्याला खूप त्रास होतो. पण माझा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी 40 दिवस ज्यांनी धर्माच्या रक्षणासाठी आपल्या देहाचा देखील विचार केला नाही ते म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. विचार करा, आपल्या शरीरातून थोडं जरी कातडं निघलं ना तरी आपल्याला किती वेदना होतात. पण माझ्या राजाचे संपूर्ण शरीराचे कातडे काढण्यात आले. एवढंच नाही तर त्या कातड्यांवर, त्या जखमेवर गरम मिठाचं पाणी ओतण्यात आलं. आपण काय लावतो तर हळद लावतो, पण माझ्या राजांच्या अंगावर गरम मिठाचं पाणी ओतण्यात आलं. म्हणजे एवढा त्रास आमच्या शिवाजी महाराजांनी, आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांनी सहन केला. एवढंच नाही, आपण नखा काढताना थोडी जिव्हाळी जरी लागली तरी आपण मोठ्याने आरडतो. पण धर्मवीर संभाजी महाराजांची नखा काढली, बोटं छाटली, अरे किती त्रास झाला असेल त्या संभाजी महाराजांना. एवढंच नाही, जेवताना जर जीभ दाताखाली चावली ना तर खूप त्रास होतो. आपल्या डोळ्यात टचकन पाणी येतं. पण धर्मवीर संभाजी महाराजांची जीभ छाटली, किती त्रास झाला असेल माझ्या राजाला. अरे आपल्या डोळ्यात थोडासा कचरा जाऊ द्या, थोडीशी माती उडू द्या, आपल्या डोळ्यातून खळखळ पाणी येतं, आपण डोळे चोळतो. पण माझ्या डोळ्यामध्ये काय केलं तर तापलेल्या सळ्या घातल्या. किती त्रास सहन केला माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी. विचार करा ना की आपल्या डोळ्यामध्ये माती गेली तेवढा त्रास होतो, पण राजांनी तापलेल्या सळ्या डोळ्यामध्ये त्यांच्या घातल्या, पण तरीही त्यांना काही झालं नाही. पण ते लढले कशा करता, धर्माच्या रक्षणाकरता. आणि त्यांच्या मुखामध्ये जगदंब जगदंब असं देवीचं भजन होतं. बघा
शकत नाही, पण आपण काहीतरी चांगलं वागलं पाहिजे, काहीतरी राजाकडून शिकण्यात आलं पाहिजे. जसा माझ्या संभाजी महाराजांनी धर्माच्या रक्षणाकरता त्रास सहन केला बघा, म्हणून म्हणतात जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं, जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं, पण या देशाकरता या मातीकरता मरावं कसं हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडून प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ माते की जय, भवानी भारत माते की ज्ञानेश्वर. जय 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 ज्ञानेश्वर माऊली. तर तुकाराम महाराज सांगतात भगवंताचं भजन करा, आणि जर त्या भगवंताचं भजन केलं, नामस्मरण केलं तर तो हरी आपल्याला काही मिळू देणार नाही. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, तुका म्हणे तुका म्हणे हरी काही उरून देऊरे, त्यांची सर्दी झाला सफल व्यापार. बघा, धावत्या वेळामध्ये अभंगाचे चिंतन सोडवण्याचा प्रयत्न केला, पण मला कीर्तनामध्ये ज्यांनी साथ दिली त्यांचे आभार मानणे माझे कर्तव्य आहे. ज्यांनी मला इथे टाळकरी म्हणून साथ दिली ते पिंपळनेरचे विद्यार्थिनी, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या. कारण कीर्तनाची आन मान शहाण म्हणजे या मुली आहेत. आमच्या ताईंच्या संस्थेतील मुली, काही मुली आपल्याच गावच्या आहेत. वैष्णवी कर्डिले, हरिभक्तपरायण वैष्णवीताई कर्डिले, हरिभक्तपरायण कल्याणीताई पाबळे, हरिभक्तपरायण कार्तिकीताई मोठे, जिने विना घेतला तिचेही मनापासून आभार मानते. तसेच ती जी मधी मुलगी उभी आहे ती हरिभक्तपरायण तेजस्विनीताई रोडे धोत्र्याची, तीही कीर्तन करते. आमच्या सर्व मुली कीर्तन करतात, प्रवचन करतात. मी तिचेही मनापासून आभार मानते. ज्यांनी गायक वृंद ज्यांनी मला साथ दिली ते हरिभक्तपरायण बाल कीर्तनकार देवेनीताई आहिरे, देवेनीचेही मी मनापासून आभार मानते. तसेच बाल कीर्तनकार गायत्रीताई पवार यांनीही मला साथ दिली, त्यांचेही मनापासून आभार मानते. ज्यांचा आवाज गोड आहे, जे कीर्तनकार आहेत, कीर्तनकारांना कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये यावं हे माझं परम भाग्य. तसेच ते हरिभक्तपरायण संगमनेरचं भूषण कसबे महाराज यांचेही मनापासून मी आभार मानते. कळबे महाराज त्यांचेही मी मनापासून आभार मानते. तसेच बाबा असतील सर्व वाखारे बाबा, त्यांचेही मनापासून आभार. पेटीवाले आमचे बाबा महामुनी महाराज, त्यांनी अगोदर गायनाची साथ दिली, त्यांचेही मनापासून आभार. एका सर्व गायनाच्या रंगात एकदा जोरदार टाळ्या. ज्यांनी मृदुंगाची साथ दिली ते हरिभक्तपरायण नितीन महाराज तांबडे महाराजांकरताही एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण की कीर्तन पाडायचं की रंगवायचं हे मृदुंग वादकाच्या हातात असतं. जर मृदुंग वादक गहाळ असेल तर कीर्तन पडलं म्हणून समजायचं, आणि मृदुंग वादक जर फास्ट असेल तर ते रंगलं म्हणून समजायचं. असं रंग भरण्याचं काम महाराजांनी केलं, म्हणून महाराजांचे मनापासून आभार मानते. सर्व गायक महाराजांनी देखील रंग भरण्याचं काम केलं, म्हणून त्यांचे मनापासून आभार मानते. ज्यांनी साऊंड सिस्टीम, ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला ते साऊंड सिस्टीम सोमनाथ मंडप साऊंड सिस्टीम, त्यांचे मनापासून आभार मानते. सिस्टीम करता जोरदार टाळ्या. ज्यांनी माझं कीर्तनाचं सौजन्य घेतलं, एका कीर्तनकाराला कीर्तनकाराला तारीख द्यावी हे माझं परम भाग्य. ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली ते श्री विकास महाराज पाबळे, त्यांचेही मनापासून आभार मानते. माझ्या कीर्तनाकरता उपस्थित आमचे कर्डिले सरांचेही मनापासून आभार मानते. ज्यावेळेस मागच्या वेळेस मी घरी आले होते त्यावेळेस ते मला भेटले होते,
ते म्हणाले की ह्या वेळेचं कीर्तन मागच्या कीर्तनापेक्षा जोरदार झालं पाहिजे, म्हणून माझ्या बुद्धीप्रमाणे कीर्तन सोडवण्याचा प्रयत्न केला. मातृवर्ग, पितृवर्ग, महिला मंडळ, पुरुष मंडळ, बाल वर्ग तसेच सप्ताह कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, समस्त ग्रामस्थ कुरुंद, कार्यक्रमाचे सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, मृदुंग वादक, गायनाचार्य, साऊंड सिस्टीम वाले, हार्मोनियम वादक, तसेच ज्यांनी शूटिंग केली ते शारदा दिदी तिने माझ्या कीर्तनाची शूटिंग केली, तिचेही मनापासून आभार मानते. तुम्ही सर्वजण माझ्या कीर्तनाकरता उपस्थित झालात म्हणून सर्वांचे मनापासून आभार मानते. निगुण वरतून असेल, जवळवरून असेल, माळवाडी वरतून असेल, सर्वजण माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिले म्हणून सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि माझ्याकडून बोलताना एखादा चुकून शब्द मुखातून बाहेर पडला असेल तर मी काही लांबचीच नाही, याच गावची आहे. तुमची सर्वांची लेक या नात्याने काही चुकलं असेल तर माफ करा. जर काही माझ्या तोडून एखादा वाईट शब्द बोलण्यात आला असेल तर लेकीच्या अंतःकरणाने, एखाद्या बहिणीच्या अंतःकरणाने मला माफ करा. कारण की जेवढं बोलण्याचा प्रयत्न केला त्या देवाच्या सत्तेमुळे काही होत नाही, आणि त्या देवाच्या सत्तेमुळे त्या देवाने मला इथे बोलण्याची संधी दिली. कारण की चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरिविना. ज्या ते भगवंताचे मी मनापासून आभार मानते. तसेच या गादीवर मी ज्यांच्यामुळे उभी आहे ना ते माझे बाबा हरिभक्तपरायण अर्जुन महाराज रासकर, ज्यांनी मला या कीर्तनाच्या वारसा लावला, ज्यांनी मला या कीर्तन शिकण्याकरता संगमनेरला माझे गुरुवारी हरिभक्तपरायण आणि रावसाहेब जाधव यांच्याकडे शिकण्याकरता पाठवले, ते म्हणजे माझे बाबा. त्यांचे मी मनापासून आभार मानते. कारण की जर बाबांनी मला संस्थेत टाकले नसतं तर मी ह्या गादीवर उभी नसते, म्हणून मी बाबांचे मनापासून आभार मानते. तसेच ज्यांनी मला हे ज्ञान दिलं, ज्यांनी मला एवढं शिकवलं, ज्यांनी मला हे कीर्तन करण्याचं ज्ञान दिलं ते माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण आणि रावसाहेब जाधव यांचेही मनापासून आभार मानते. ज्यांचं सौजन्य आहे, ज्यांनी अन्नदान केलं त्यांचे मनापासून आभार. कारण की या ठिकाणी जर अन्नदान केलं, कारण की एका हाताने आपण जर दिला तर तो देव आपल्याला दोन्ही हातांनी देतो, म्हणून त्या भगवंताच्या दरबारामध्ये दान करा, म्हणून त्या भगवंताचे मी मनापासून आभार मानते की ज्यांनी आपला एवढा मोठा सप्ताह एवढा दिवस टिकवून ठेवला. किती दिवस झाले सप्त्याला? तर 16 वर्ष. म्हणजे माझ्या राजाने देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना केव्हा केली? तर 16व्या वर्षामध्ये केली, आणि आपल्या सप्त्याचं हे 16वं वर्ष आहे. म्हणून सर्व हा कमिटीचे मी मनापासून आभार मानते. आणि जाता जाता सांगू जाईल की आपल्या गावामध्ये एक दुःखद घटना घडली. 10 दिवसापूर्वी कैलासवासी विठ्ठल रामभाऊ कारखिले या बाबांचे निधन झाले. म्हणून आपल्या सर्वांकडून, भगवंताकडून, माझे गुरुवारी आणि रावसाहेब जाधव, माझ्या रासकर परिवाराकडून बाबाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आणि बोलताना जर एखादा शब्द चुकून तुमच्या अंतःकरणाला लागला असेल तर मुलगी या नात्याने माफ करा, म्हणून सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय नाही उतारला विठ्ठल श्री ज्ञानदेव. नमस्कार. आपलं नाव काका? अशोक विठोबा करडिले, गाव कुरुन. या गावामध्ये कधीपासून सप्ताह बसतो? आता जवळजवळ 16 वर्ष झाले पूर्ण होतील. या सप्त्याला 16 वर्ष पूर्ण होतील. आज या ताईंचं कीर्तन होतं, कसं वाटलं कीर्तन तुम्हाला? उत्कृष्ट कीर्तन झालं, चांगलं कीर्तन झालं, त्याबद्दल ताईंना लाख लाख धन्यवाद. थँक्यू काका. नमस्कार काका. नमस्कार काका, आपलं गाव? माझं नाव हरिभक्तपरायण रमेश महाराज कसबे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मी जवळजवळ
6, 7, 8 वर्षापासून या ठिकाणी कार्यक्रमाला येत असतो. या गावचं वैभव जर सांगायचं गेलं तर अतिशय पारमार्थिक लोक आहे, कारण हा 6-7 वर्षाचा अनुभव माझा आहे. म्हणून या 6-7 वर्षात जेवढे मी पाहतो तेवढे लोक भाविक आहेत आणि अगदी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करतात. आणि कार्यक्रम करत असताना ही जे आज ह्या मुलीचं जे कीर्तन झालं, ही आमच्याच तालुक्यामध्ये, संगमनेर तालुक्यामध्ये अनिताताई जाधव यांच्याकडे शिकायला आहे. अगदी उत्कृष्ट, म्हणजे लहान होती तेव्हापासून मी तिला पाहतोय. काका, ही मुलगी या गावची आहे की दुसऱ्या गावची? नाही, याच गावची आहे. रासकर कुटुंबातली ती एक छोटीशी मुलगी आहे, पण अतिशय लहानपणापासून ती तिकडे शिकते. आणि शिकल्यामुळं आजचा जो कार्यक्रम होता कीर्तनाचा, अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झालेला आहे. सर्वांनी चांगल्या प्रकारे साथ दिली. तिचं बोलण्याचं वक्तृत्व चांगलं आहे आणि त्याच्यातून शिवाजी महाराजांचं थोडंसं चरित्र सांगितलं. अनेकच कार्यक्रमाला शोभा आली. जसं दूध गोड आहे आणि दुधात साखर टाकावी, त्यानंतर दूध अनेकच गोड होतं, त्याप्रमाणे अगदी उत्कृष्ट कीर्तन ह्या मुलीने केलेलं आहे. सर्वांच्या वतीने, आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीने तिला लाख शुभेच्छा देतो आणि भगवंताकडे प्रार्थना करतो की तिचं अशीच तिला सद्बुद्धी भगवंताने देवो आणि तिचं ज्ञान असं उत्कृष्ट हो, हीच भगवंताकडे प्रार्थना करतो. धन्यवाद काका. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव निलेश अनिल खेमनर. याच गावचे का तुम्ही? हो, याच गावचा आहे. आज कीर्तन झालं, या कीर्तनाबद्दल काही बोलू शकता तुम्ही? या कीर्तनाबद्दल बोलायचं झालं तर सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की आमचा हा सप्ताह 16 वर्ष झाले या सप्ताहाला. तर ह्या सप्त्यामाग एकच, म्हणजे जे सप्ताह कमिटी आमची, त्यांचं एकच इच्छा होती की या गावामधून कोणीतरी हरिकीर्तनाची गोडी लागली पाहिजे. तर आमच्याच गावचे आमचे मार्गदर्शक आहेत अर्जुन महाराज रासकर यांची नात राधिकाताई रासकर, म्हणजे आमच्याच गावचे आहेत, ते मूळ रहिवासी आहेत. तर त्या राधिकाताई रासकर या गेल्या वर्षी पण कीर्तन केलं होतं आणि यावर्षी पण कीर्तन केलं. तर अतिशय सुंदर कीर्तन केलं त्यांनी. म्हणजे जशी आपल्याला अपेक्षा असते त्या अपेक्षेपेक्षा पण जास्त त्यांनी त्या एखादी परीक्षा असते त्या परीक्षेला जसं आपण खरं उतरतो तसं राधिकाताईंनी पुरेपूर कीर्तनाला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि तो झाला आहे. धन्यवाद. नमस्कार. काका, आपली नात आज कीर्तन केलं नातीने, तर तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. काका, कधी टाकले हिला आणि किती वर्षाची होती ही? ती पहिली ते 7वी पर्यंत कुरुंदमध्ये शिकली आणि 7वी मध्ये शिकत असताना तिला माझ्याबरोबर कीर्तनाला यायची गोडी लागली आणि आमच्या जवळमध्ये कार्यक्रम असल्यामुळे मी तिला कीर्तनाला घेऊन जायचं आणि त्यातच ती कीर्तनाला टाळ वाजायला उभी राहिली आणि तिला तिची गोडी लागली आणि मग तिने माझ्याजवळ इच्छा केली मला कीर्तन करायचं आहे. मग मी तिच्यासाठी पाहिजे तेवढे प्रयत्न केले आणि आळंदी ठिकाणी, संगमनेर ठिकाणी आज तिला नेलं आणि तिची इच्छा पूर्ण केली आणि तिनेसुद्धा माझं इच्छा पूर्ण केली आणि खूप छान कीर्तन करते. गावाला अभिमान आहे. आणि काका, तिने आज कीर्तन केलं, ह्या कीर्तनामधून तुम्हाला पहिल्यापासून तुम्हाला आवड होती या कीर्तनाची की तुम्ही तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी एवढं? तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे केली. मुळात मला बी आवड होती आणि आम्ही दोघं बी आता ह्या हरिनामामध्ये पडल्यामुळं मला महाराष्ट्राचं राष्ट्रीय वारकरी परिषद पुणे जिल्हा हे खरं तिच्यामुळं मला मिळालं. मी तिच्यामुळं भाग्यवान झालो आणि आज महाराष्ट्र पुणे जिल्ह्याचा मी वारकरी संप्रदायाचा अध्यक्ष आहे. त्या नात्याने मी आपल्या पुणे जिल्हा असेल नगर जिल्ह्यात सर्वकडं प्रत्येक कार्यक्रमाला तिला घेऊन हजर राहतो. धन्यवाद. मी एवढंच सांगू इच्छिते की या आजोबांसारखं बाकीही आजोबांनी असंच आपल्या नातीला कुठेतरी कुठल्या तरी शाळेत टाकून आणि कुठंतरी असं नाव कमवावं. आपल्या नातीमुळे कुठंतरी आपला मान सन्मान वाढत असेल तर मुलींना शिकवा, घडवा, एवढंच सांगू इच्छिते. धन्यवाद काका.